मी साईनाथ तुपे आणि आम्ही जे सगळे जे बसलेलो आहोत ते एका सोसायटीमधले आहोत. हे मिलिंद कुलकर्णी, आशिष मिस्त्री, नंतर प्रतिमा भाभी, तुषारभाई, या पूर्णिमा इंजिनियर, ही माझी मिसेस संतोषी तुपे. आमच्या सोसायटीमध्ये असा हा एक छोटासा ग्रुप आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरायला जातो. तर यावेळी आम्ही ठरवलं होतं की कुठे जायचं, त्यासाठी आमची एक मीटिंग झाली होती आणि शेवटी सर्वानुमते ठरलं की आपण ताडोबाला जाऊया. ताडोबा आम्ही यापूर्वी आमच्यापैकी कोणीही बघितलं नव्हतं, त्यामुळे आम्ही माहिती काढायला सुरुवात केली. आणि माहिती काढता काढता आमचा एक मित्र आहे डॉक्टर अमोल केळकर, तर त्याला आम्ही विचारलं. तर तो सगळीकडे फिरणारा आहे, त्याला सगळ्या ठिकाणाची माहिती आहे. तर तो त्याने ह्या रिसॉर्टचं नाव सुचवलं आणि त्यानुसार मग आम्ही वर्षा मॅडम आणि सोहिनी मॅडम यांच्याशी देखील कॉन्टॅक्ट केला आणि माहिती मिळवली. इथे आल्यानंतर खरंच आम्हाला जे काही सुचवलं गेलं होतं ते खरोखर सुंदर होतं, याचा आम्हाला अनुभव आला. इकडचं हे ताडोबा जे जंगल आहे ते अत्यंत सुंदर आहे आणि तेवढंच सुंदर इकडचं हे रिसॉर्ट आहे. आणि या रिसॉर्टला आणखी एक सांगायचं म्हणजे इकडचा जो स्टाफ आहे तो अत्यंत म्हणजे तत्पर आहे आणि अगदी कर्टियस म्हणतो तसं आहे. त्यांनी आमची खूप चांगली देखभाल ठेवली आणि हे असं निसर्गरम्य जी जागा आहे ती आम्हाला बघायला मिळाली. त्याबद्दल मी त्या सर्वांचंच म्हणजे वर्षा मॅडम, सोहिनी मॅडम आणि धनंजय सर, सतीश सर, त्या सर्वांचे खूप आभार मानतो. धन्यवाद. आणि खरं म्हटलं इट्स लाईक जे स्टाफ आहे ते सगळं लाईक अ फॅमिली. दे ट्रीट अस लाईक दॅट फॅमिली. म्हणजे इनफॅक्ट मी तिथपर्यंत पुढे सांगतो का मिस्टर धनंजय किचनमध्ये जाऊन उभे राहायचं का व्यवस्थित होतं का नाही, व्यवस्थित मिळते का नाही यांना. म्हणजे एक पावलं पुढे जाऊन जी सर्व्हिस मिळत होती दॅट इज रिअली क्रेडिटेबल. Over and above the quality of the food, taste was amazing. मतलब जो हम घर पे खाते हैं वही वैसा ही हमको शुद्धता और उतना ही टेस्ट और उतना ही सब कुछ हमको यहाँ पे मिला. एंड अमेजिंग रिसोर्ट इज तो सुपर्ब है ही है, हेवन टाइगर रिसोर्ट. एंड हमारा सफारी भी 100% पैसा वसूल था बिकॉज हमने फर्स्ट डे कोर में हमने 3 टाइगर देखे एंड बफर में हमने 2 टाइगर देखे, वो भी एकदम नज़दीक से. मतलब हार्डली भी आई कैन से कि अराउंड 5-10 फीट के दूरी में हमने देखा उनको. इट इज़ अ रियली ड्रीम कम ट्रू फॉर अवर्स. इट वाज अमेजिंग एंड वी रियली एंजॉयड इट. टाइगर्स हेवन रिसोर्ट बहुत सुंदर है. रूम्स बहुत बड़े हैं, बाथरूम बड़े हैं और स्वच्छता भी बहुत अच्छी है यहाँ की. और एम्बियंस एवरीथिंग इज़ वेरी नाइस. फूड वॉज वेरी गुड एज आशीष सेड. जैसे हम लोग घर का खाना खा रहे ऐसा था. और हर एक मील में हमको कुछ ना कुछ वैरायटी दी. ब्रेकफास्ट में भी बहुत अच्छा था और टाइगर सफारी भी इन्होंने जो अरेंज की थी वो भी बहुत अच्छी थी. वहाँ के स्टाफ भी अच्छे थे. सफारी के जो हमारे गाइड और ड्राइवर थे वो भी बहुत अच्छे थे. सो ओवरऑल वी हैड अ ग्रेट एक्सपीरियंस इन दिस टाइगर्स हेवन रिसोर्ट. Great resort, good rooms, clean, very good food, fresh air, totally rustic atmosphere. Yeah. 3 cheers. येस. रिसॉर्टचा जो स्टाफ असतो त्यांना एक क्वालिटी लागते की डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती साखर ठेवायची असते आणि पेशन्स, या 3 क्वालिटीज लागतात. आणि इकडचा जो स्टाफ आहे म्हणजे मॅनेजरपासून अगदी क्लिनिंग स्टाफपर्यंत त्यांच्याकडे ही क्वालिटी अगदी पूर्णपणे भरलेली आहे. आणि त्यामुळे जे पर्सनल टच जो मिळतो ह्या क्वालिटीजमुळे, त्यामुळे तो आम्हाला फार आनंददायी वाटला. त्यामुळे आम्ही परत परत येण्याचा विचार करतो इथे. And we will definitely recommend our friends and Friends and relatives. family. Yes. 100%. आणि त्यातून आम्हाला धनंजय सरांनी बोनस सांगितलेला आहे की मार्चमध्ये आला तर आंबे देऊ, चिकू देऊ. त्यामुळे आम्ही नक्कीच विचार करू.